पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेटवर्क 18 ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलेली आहे आणि या मुलाखतीत पंतप्रधानांनी त्यांचं पुढचं लक्ष सांगितलं। तसंच मागील 10 वर्षात विरोधी पक्षांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही असंही पंतप्रधानांनी मुलाखतीत सांगितलं। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही मुलाखत म्हणजे जुमला असल्याचा टोला काँग्रेसने लगावलाय। न खाऊंगा न खाने दूंगा, अच्छे विपक्ष का अभाव में कमी महसूस करता हूं। जिसने खाया है वो निकालूंगा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारी नेत्यांना पुन्हा इशारा दिलाय। ना खाऊंगा ना खाने दूंगा या घोषणेचा पुनरुच्चार करत पंतप्रधानांनी पैसे परत मिळवून देणार असल्याचं सांगितलं। भ्रष्टाचाऱ्यांनी ज्यांना लुटलंय त्यांना त्यांचे पैसे परत मिळवून देणार असल्याचा शब्द मोदींनी दिलाय। कि लोगों को तो ये लगेगा ठीक है सरकार ने पैसे ले लिए, हमारा क्या। तो मेरी कोशिश ये है कि न खाऊंगा न खाने दूंगा, वो आगे है। जिसने खाया है वो निकालूंगा और जिसका खाया उसको खिलाऊंगा। बीजेपी 370 के पार जाएगी। न्यूज 18 से एग्जीक्यूटिव एडिटर अमिताभ सिन्हा, अमन शर्मा, सीनियर एडिटर अमन चोपड़ा आणि असिस्टंट एडिटर पायल मेहता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली। भ्रष्टाचाराच्या विरोधातली कारवाई सुरू ठेवणार असल्याचं मोदींनी सांगितलं। सशक्त लोकशाहीसाठी देशात मजबूत विरोधक हवेत, मात्र विरोधकांची कमतरता असल्याचं म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांना डिवचलंय। सरकार को तलवार की नोक पर चलने के लिए मजबूर करे ऐसा विपक्ष होना ही चाहिए। एक अच्छा विपक्ष मुझे मिलता, मेरे जीवन में कोई कहेगा क्या कमी है, तो अब अच्छे विपक्ष का अभाव है, मैं कमी महसूस करता हूँ, क्योंकि उनसे मुझे कोई पॉजिटिव कंट्रीब्यूशन मिल ही नहीं रहा है। और नकारात्मकता इतनी कि देश हित के अत्यंत महत्वपूर्ण निर्णय जो कभी उनकी खुद की पार्टी के मैनिफेस्टो में है, वही आज उनको पॉलिटिकली बेनिफिट लेने के लिए उसे उल्टा करना, ये चीज मैं समझता हूं कि चिंताजनक है। काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे। भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना मंत्री करून पंतप्रधान मोदी कोणती लढाई लढतायत असा सवाल काँग्रेसने विचारलाय। भ्रष्टाचारी नेते भाजपमध्ये घेणं ही त्यांची लढाई असल्याचा टोला काँग्रेसकडून लगावण्यात आला। ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते, कोट्यावधी लाखो कोटी रुपयांचे, त्या सगळ्या लोकांकडून तुम्ही वसूल करून या देशामधले जे टॅक्स पेयर्स आहेत, कर देणारे आहेत, तुम्हाला या देशातला खरा मालक जो आहे जनता आहे देशाची, त्यांना ते परत देणार आहेत का, तर त्यांनी तसं स्पष्टपणे सांगावं कि न खाऊंगा न खाने दूंगा, अच्छे विपक्ष का अभाव है, मैं कमी महसूस करता हूं। जिसने खाया है वो निकालूंगा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेटवर्क 18 ला दिलेल्या मुलाखतीवरून देशभरात चर्चा सुरू झाली आहे। एकंदरीतच पुढच्या काही दिवसात या मुलाखतीचे पडसाद उमटत राहणार आहेत यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।